जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा डुडुळगाव आळंदी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त एक सप्ताह धार्मिक उपक्रमाचा राबवण्यात येत आहे। त्यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत हा धार्मिक सोहळा चालणार आहे। त्याबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया। या धार्मिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक पुरुष आणि महिला आणि मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते। रक्षण दयाने त्यांच्याकडे फिरो नवे बाळी गुरु तू कृपाला गुरुबा बेबी पावेली आता नरनंता बाळाला की माता देवी टाकी तू माता तू पिता तुझी प्रसादाला तुझी कुलदेवता परंपरे सदा कलचे चित्ता गावावर तुझी आता कृपाची गुरुवंता केवळ होती प्रेमची तू होती काळी देवीची समस्त देवाची पूज्य नाता देव वाचून आता असे कवनाचा विश्वास कोणीचा सर्वज्ञ तो दिले वाचना देव म्हणून असे तुझ्या मनी सांग मध्ये समस्त चक्र काय देव महित बहु संग्रह भवती तुझे चरण आता मदतरी नदी सिनारे जिंदूर व्यवहारी केली न जाण दिसताचे आता कधी सागरून आता दासन या का अंकिता सनातन आपले समाना तेल कवन तया सवे मन कधी दिले कधी दिले हरी द्वाराच्यावर कर्नाटकावरी सेवकांची जीव बाळकांची करून येती कधी तापर येती बरवे नदीचे बाळक मारेची बोले ईश्वरेची आज्ञा मायेची मारी तरी माता त्या कुमाराची गोपन धरी कैसी आणि कोणी अर्जुनांबोकी बा माता उपपेती बोले बोले बाळकाची जाऊनी पिताय सांगे बाळ पिता कोपे धरी एके अवसरे माता कृपा करी जंबकुनी तू माता तू पिता कोपेचे गुरुनाथ सांगो कवनाथ क्षमा करी करुणा करे ते वाणी ते तुझ पिते अजूनही करी कैसी कृपा नये हे से नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सला गिरेनो जयसी ठाकी दिभोनी तैसे श्री गुरु आपण आले जवळ येताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरभूमी हृदय मंदिरात बैसून व्यक्त पूजा उपचारित षोडश वेदानंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोष बोचरती सरस्वती सती श्री गुरुचरित्रामृत परमकथ कल्पतर श्री वाक्याने चित्त नामदार समदे मंगलाचरण प्रथम नाम प्रथम अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु। गणपति ओंकारा दीनकर से रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत दासा तव पदी देतारा गोवाळू आरती श्री गणपति ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू हरे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे सकल कोटी वास करुनिया दारिद्र्य अगणित चर्या रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भवभयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु हरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे उशिरे स्वामी कहारे सकल कोटि पहारे समाधि सुख देवो गुणी गो धन्य स्वामी जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु हरियारे अगाध महिमा तव चरणांचा
वर्णायामती जयराधे जाणसी म्हणजे सर्व समर्था विनाऊ किती भवहरारे इतके देई दीनदया नचताव पथ अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्यारे अगाध महिमा तव शरणांचा वर्णायामती देहारे जय नुसरात्मज श्रीराधे आरती अवधूता सिद्धमूर्ती ब्रह्मज्ञानी सुरनर कमलता जय नुसरात्मज श्रीराधे। मी दीपाली गावडे आणि आपल्या इथं जो हा भव्य दिव्य सप्ताह होत आहे तो स्वामी पुण्यतिथीच्या तिथीनुसार तो होत आहे आणि आपल्या इथे डुडुळगाव केंद्रामध्ये म्हणजे डुडुळगावमध्ये गणपती मंदिरामध्ये आपल्या इथे वार्षिक वर्षामधनं म्हणजे 2 वेळा हा सप्ताह केला जातो। एक दत्त जयंतीचा सप्ताह असतो आणि स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस सप्ताह होतो हा। आणि 7ही दिवस विविध प्रकारचे याग म्हणजे रुद्रयाग, गणेश याग, चंडी याग आणि स्वामी याग अशा प्रकारचे याग इथं संपन्न होतात आणि त्या यागाच्या माध्यमातून सर्व स्वामी सेवेकऱ्यांना त्या यागाचा आपल्याला लाभ होतो आणि प्रत्येकाला त्या यागामध्ये सहभागी होता येतं। आपला जो हा उत्सव आहे तो दिंडोरी प्रणीत आहे म्हणजे नाशिक येथे जे गुरुपीठ आहे आणि दिंडोरी येथे जे आहेत त्या ठिकाणाच्या केंद्रातून आपण हे सर्व संपन्न होत आहे। आणि आपल्याला जे या सप्ताह काळामध्ये सर्व गुरुचरित्र पारायण, भागवत पारायण, नवनाथ पारायण तसेच श्रीपाद श्रीवल्लभ पारायण हे देखील इथे होते आणि प्रहर सेवा त्यामध्ये 2 विनेकरी, 2 स्वामी चरित्र पारायण अखंड चालू असतं आणि स्वामींचा जपमाळ असे 2 सेवेकरी चालू असतात। त्यामुळे हा अखंड जप नाम सप्ताह साजरा केला जातोय आणि या माध्यमातून सर्व जेवढे डुडुळगाव, मोशी, देऊफाटा या सर्व परिसरातील लोक या ठिकाणी आपल्या सेवेचा लाभ घेत असतात। त्याबरोबरच आपण सर्व सेवेकरी सर्व जे आहेत इथले स्वामी सेवेकरी प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक सेवेचा लाभ घेतात। श्री स्वामी समर्थ। मी रमेश वैले आडबंगनाथ महाराजांच्या पवित्र भूमीत हे सप्त्याचं आयोजन दिंडोरी प्रणीत त्र्यंबकेश्वर स्वामी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून वर्षभर या ठिकाणी या केंद्रामध्ये साप्ताहिक आरती आयोजित केली जाते। त्याच माध्यमातून दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि स्वामी पुण्यतिथीच्या वेळेसही अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलं जातं। या ठिकाणी डुडुळगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि गुरुमाऊलींचे सेवेकरी यांच्या माध्यमातून या सप्त्याचं आयोजन केलेलं असतं। या सप्त्यामध्ये 7 दिवस पारायण सकाळी 5 ते 8 वाचलं जातं, 8 ते 10 असे 2 बॅच असतात। या ठिकाणी 2 विनयाचे पहर असतात, स्वामी चारित्र्य 2 सेवेकरी वाचतात, भागवत ग्रंथ 1 सेवेकरी वाचतो। अशा ठिकाणी याचं नियोजन असतं। 7 दिवसाच्या कार्यक्रमाच्या नंतर शेवटच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि सप्त्याची सांगता केली जाते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन, गुरुपीठाचे प्रशासकीय प्रमुख आदरणीय चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या चरणी त्रिवार वंदन, सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। माझं नाव अक्षय विरकर आणि हा डुडुळगावचं सेवा केंद्रामध्ये दिनांक 30 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंत हा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि श्री गुरुचरित्र पारायणाचा सोहळा आपण आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे वर्षातून 2 वेळा ह्या सेवेची संधी सर्व सेवेकरांना उपलब्ध होत असते। लाखो सेवेकरी याच्यात सहभागी होत असतात। पूर्ण महाराष्ट्रात आपले 8 ते 9 हजार सेवा केंद्र आहेत। महाराष्ट्राच्या बाहेर काही
200 सेवा केंद्र आहेत आणि देशाच्या बाहेर सातासमुद्रापलीकडे सुद्धा एक 100 सेवा केंद्राच्या माध्यमातून ही श्री गुरुचरित्र पारायण आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त आणि दत्त जयंतीनिमित्त असे वर्षातून 2 पारायणाच्या कालावधी आपल्या सर्वांना उपलब्ध होत असतात. त्याच माध्यमातून हे डुडुळगाव सेवा केंद्र जे आळंदी रोडला आहे, आळंदीच्या जवळ आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीमध्ये आहे, अडबंगनाथ महाराजांच्या भूमीमध्ये आहे. ह्या सेवा केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पहिली बॅच आणि सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत दुसरी बॅच या माध्यमातून इथं पारायण 7 दिवस इथून पुढे चालणार आहे. त्याचबरोबर सकाळी 10:30ची आरती आणि त्याच्यानंतरून विविध यागांना सर्व सेवेकरी सामोरे जातात. मग त्यामध्ये प्रामुख्याने गणपती याग, विष्णू याग असेल, स्वामी याग असेल, त्याच्यानंतरून गीताई याग असेल, रुद्र याग असेल, मल्हारी याग असेल, या सगळ्या सेवा अगदी विनामूल्य सर्व सेवेकऱ्यांना इथं उपलब्ध होतात आणि एक भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये सर्व सेवेकरी या सेवेमध्ये सहभागी होतात. आणि या आध्यात्मिक वातावरणामध्ये सहभागी झाल्याने आपण सर्व आपले दुःख विसरून भगवंताच्या चरणी आपण सर्व कसं अनन्य भावाने शरण जातो याचा एक अनुभव घेण्यासाठी लाखो सेवेकरी आज प्रत्येक सेवा केंद्रात जाऊन ही सेवा रुजू करत आहेत. आपल्या सर्वांनाही विनंती आहे की आपल्याला जसं जमेल तसं या डुडुळगाव सेवा केंद्रामध्ये आपण प्रहरेच्या सेवा आहेत, यागाच्या सेवा आहेत, आरतीच्या सेवा आहेत, आपण आपल्या वेळेमध्ये या सेवा केंद्राला भेट द्यावी किंवा आपल्या जवळ जिथं कुठं दिंडोरी प्रणित सेवा केंद्र असेल तिथे या सप्त्यामध्ये भेट द्यावी आणि आपल्या पदरामध्ये जी सेवा स्वामींची पडेल ते या 7 दिवसामध्ये करावी अशी सर्वांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीन की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. श्री अडबंगनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. न्यूज जय भारत पुणेला आमच्याही शुभेच्छा. शुभेच्छुक BR एंटरप्राइजेस, लक्ष्मी रोड, विजय टॉकीज समोर आणि राधाकृष्ण हॉटेल, भारती विद्यापीठ, पुणे 46. धन्यवाद.